कोलेरा डेली टीमचा 12 मॅन प्लीज फास्ट या. या 12 प्रतिनिधी लवकर या फास्ट. कुपाना कोण आहे? दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. विकी सज्ज झाला. पहिलाच बॉल. बॉल चाललाय बॉडी लाईनच्या दिशेनं. फिल्डर तिथे तैनात आहेत. विनोदला तुम्ही पाहता बॉल उचललाय तोपर्यंत मिळतीये एकच धाव. चेतन आणि ऋतिक अशी सलामीची जोडी. कोळी नांदिवली संघाला तुम्ही पाहता. तो बिन चपलीची घालतो तिकडे. पुढचा बॉल पडला बॉल. त्याच्यानंतर तुम्ही पाहता शर्लापासून दूर वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव. एक स्कोर पुढे चाललाय. धाबा धापलकावरती 2 या आकड्यावरती. पुढचा बॉल उडवला. बॉल चाललाय बॉडी लाईनच्या बाहेर आउट ऑफ दी पार. युजो मॅक्सिमम षटकार आणि या 6 स्कोर पुढे जात असताना धाबा धावपलकावरती 8 या आकड्यावरती. ऋतिकनं षटकारनं सुरुवात केली. धाबा धावपलकावरती 8 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल आडवा बॅटनं खेचला. बॉल चालला बॉललाच्या दिशेने. तिकडे फिल्डर आहेत. प्रणवला तुम्ही पाहताय तोपर्यंत या बॉलवरती धाव मिळते. ती फक्त एका धावेच्या बरोबरीने धाबा धावपलकावरती 9 या आकड्यावरती. पुढचा बॉल बॉडी लाईनच्या दिशेनं. तिथे स्क्वेअर लेगला फिल्डर तुम्ही पाहता. आर्यनला एका धावेच्या बरोबरीनं धाबा धावपलकावरती 10 या आकड्यावरती. षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. विकी पुन्हा एकदा सज्ज होईल. अर्धा बॅट्सने खेचला. बॉल चालला बॉललाईनच्या दिशेनं. मिड विकेटला फिल्डर तैनात. एका धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धाबा तुम्ही 11 या आकड्यावरती. शेवटचा बॉल आहे षटकातील.
वेगवान बॉल पडला तसा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये हलकीशी अपील पाहिली तुम्ही आणि अशा रीतीनं पहिल्या ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. धावा धावफलकावरती 11. राहुल पवार दुसऱ्या षटकामध्ये पहिलाच बॉल पडल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल 1 बाउन्सचा कॉल पंचानं दिला गोलंदाज राहुलला. समोर होती आणि त्याच्या जोडला तुम्ही चेतनला पाहता. पुढचा बॉल उंच गेलाय कॅचेसचा कॉल राहुल स्वतः धावतोय. इथे मात्र तुम्ही पाहता बॉल जमीनला दान. दोन धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती 13 आकड्यावरती पुन्हा एकदा सज्ज होईल राहुल. षटकातील पुढचा बॉल उंच गेला आणि चाललाय बॉल लांबच लांब मिड विकेट सीमारेषेच्या पार यूज मॅक्सिमम आउट ऑफ दी पार. रोहितच्या बॅटमधून आणखीन एक धमाकेदार षटकार आणि 6च्या बरोबरीनं 19 धावा स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता. 19 धावा स्कोरबोर्ड वरती. पुढचा बॉल गती कमी केली रेल पीक केली त्याला देखील पाठवलं बॉडी लाईनच्या बाहेर आणखी एक लागोपाठचा बिग एक षटकार 6. षटकातील पुढचा बॉल उडवला आणि चालला बॉल लागोपाठचा 3रा बॅक टू बॅक षटकार राहुल पवार वरती आक्रमणाचं दुसरं नाव ऋतिक बरसला या ओव्हरमध्ये. राहुल पवार वरती प्रति चालू आहे आणि या 6 स्कोर पुढे चालला 31 रन स्कोर बोर्ड वरती. पडला बॉल तसा विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आणि अशा रीतीनं 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 31.
पाटील तिसऱ्या ओव्हरमध्ये आला बॉलिंग ट्रॅकवरती. कॅप्टननं त्याच्यावरती विश्वास दाखवला. पहिलाच बॉल अर्धा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पडला बॉल तसा विकेट किपर बादलच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॉल. पुढचा बॉल अर्धा बॅटने खेचला. चालला बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर. तन्मय पाटील वरती आक्रमण. चेतननं ठोकला हा षटकार. सहारा स्कोर पुढे चाललाय. 37 धावा स्कोरबोर्ड वरती. बॉल खूप चांगला आहे. तुम्ही पाहता असं वाटलं बॅटरला की बॉल ऑप्शनला सोडून जातोय, पण लाईन चांगली आहे तन्मयची. डॉट बॉल. 37 वरती स्कोर थांबलाय. षटकातील पुढचा बॉल पडला बॉल तसा तुम्ही पाहता विकेट किपरच्या हातामध्ये आणखी एक डॉट बॉल. षटकानंतर लागोपाठचे 2 डॉट बॉल. 4 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्याने एक षटकार, 3 डॉट बॉल. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस केला. बॉलला पाठवला बॉर्डर लाईनच्या बाहेर आणि एक षटकार तुम्ही पाहता. चेतनच्या बॅट मध्ये 6 स्कोर पुढे चालला. 43 धावा स्कोरबोर्ड वरती. धावा स्कोरबोर्ड वरती. शेवटचा बॉल चेतनसाठी पुढचा बॉल. अशा रीतीने 3 ओव्हरचा खेळ संपला. धाबा धावपलकावरती तुम्ही पाहता 44. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा खर्च केल्या विकी मुकादमनं. दुसऱ्या ओव्हरमध्ये 20 धावा खर्च केला राहुल पवारनं आणि तन्मय पाटीलनं. या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या 13. स्कोर धाव पोहोचला. 3 ओव्हरचा खेळ संपला 44. बादल मुकादम शेवटचा ओव्हर टाकण्यासाठी सज्ज झाला. विकेट किपर वेद भाईच्या स्वरूपात एक धाव स्ट्राईक देखील रोटेट झाली. ऋतिककडे स्ट्राईक. 1 स्कोर पुढे चालला. 45 धावा धाव पलकावरती. पुढचा बॉल चाललाय बॉल लांब बसला पल्ल्याचा. ऋतिकचा आणखी एक तडाखा. आलाय षटकार. या 6च्या बरोबरीनं 50 कंप्लीट. 51 धावा स्कोरबोर्ड वरती. विकेट किपर चुकी केली. स्ट्राईक लगेच रोट्यात झाली आणि स्ट्राईक जशी ऋतिकला आली त्याच्या बॅट बंद षटकार. 51 धावा स्कोरबोर्ड वरती. पुढचा बॉल
कॅचेसचा कॉल तुम्ही पाहता. पायडा बॉल ढकलला पुढे चालला तन्मयकडे. तोपर्यंत धाबा मिळतात त्या दोन धाब्याच्या बरोबरीनं धाबा धावपलकावरती 53 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल अर्धा खेचला बॉल. चला बॉलच्या दिशेनं तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 54 या आकड्यावरती तुम्ही पाहता. षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 54 धावा स्कोर बोर्ड वरती. इथे तुम्ही पाहता रनआउटची विकेट. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा एक धाव भेटेल पण विकेट इथे ऋतिकची. पुढचा बॉल मोठा खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर बेट. बॉल बागेत चालला. वाईट प्लस 1+1 2 धावा आहेत. 2 स्कोर पुढे चालला. 57. पुढचा बॉल मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. विकेट. चेतनची विकेट आणि फलंदाज बाद. शेवटचा बॉल. बॉल चालला बॉलच्या दिशेला. तिकडे तुम्ही पाहताय 2 धाबा पूर्ण. 2 धाब्याच्या बरोबरीनं पहिल्या इनिंगचा खेळ संपला. धाबा बनल्या जातात 59 आणि 60 धाब्याचं टार्गेट. 15ची सरासरी प्रति षटकामध्ये गाठायचे. परिरमण जय हनुमान कोटकर स्फोट नावालीला. तर आता नारायण संघाचे कर्णधार आले असेल तर संपर्क साधा. आणि त्याचबरोबर हर्षल 11 मुर्दे दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल. नारायण 11 वर्सेस हर्षल 11 मुर्दे दोन्ही संघाला विनंती आहे टॉस साठी लगेच यायचं.
चला फिल्डिंग लावून घ्या लगेचच. कोहली नांदिवली प्लीज फास्ट. विक्रांत पाटील सज्ज झाला पहिल्या षटकामध्ये. 24 बॉल 7 डाव्याच्या लक्ष्य पार करायचं. 15ची सरासरी प्रति षटकामध्ये. तन्मय पाटील आणि त्याच्यावर राहुल पवार. तुम्ही पाहता दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊ आणि मॅचला आपण सुरुवात करू. पहिला बॉल उडवला उंच. कॅचेसचा कॉल. मिड विकेटचा फिल्डर धावतोय पण तो पोहोचू शकणार नाहीये. बॉल जमिनीला दाम. तोपर्यंत धावा. 2 धावेनं संघाचं स्वतःचं वैयक्तिक अकाउंट खुलं गेलं तन्मयनं. सात डावेचा पाठलाग करायचा. इन 4 ओव्हरमध्ये षटकातील पुढचा बॉल. मोठा खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल.
पुढचा बॉल खेचला, बॉल चालला, पहिला टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर आला. तन्मय पाटीलच्या बॅट मध्ये चौकार, 4 रन स्कोर पुढे. दमदा फलकावरती 6. खेचला, बॉल चालला वेगाने, आणखीन एक लागोपाठचा दुसरा. 4 चौकार तन्मय पाटीलच्या बॅट मध्ये. उल्लाला उल्लाला. पुढचा बॉल पहिल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉल. सर किती बॉल बाकी देतो? शेवटचा बॉल या षटकातील. 10 धावा स्कोर बोर्ड वरती. 19 बॉल 50ची अजूनही गरज आहे जिंकण्यासाठी. आणखीन एक डॉट बॉल आणि अशा रीतीने पहिला ओव्हरचा खेळ संपला. धावा फलकावरती 10. धीरे झाला बॉलिंग ट्रॅक वरती. त्या समोर राहुलला तुम्ही पाहता. पडल्यानंतर बॉल वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉल. पुढचा बॉल बॅटने घेतला, एक धाव केली, पूर्ण दुसरी धाव प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव चालू आहे पूर्ण. थोडं मिसबिल तिथे बॅकअप तुम्ही पाहिला. 2च्या बरोबरीने स्कोर पुढे चाललाय. 12 धावा धाव फलकावरती. 16 बॉल 48 की बॉल वरती 2 धावा. येणारे बॉल 16 चेंडूमध्ये 48ची गरज आहे. प्रत्येकी चेंडूवरती 2 धावा सामना जिंकण्यासाठी घ्यावेच लागतील. हा बॉल पडला जसा तसा विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉल. यार शाळे 11 यज्ञेश्वर प्रतिष्ठान हर्षाले 11 बोल आले का तुमची टीम? बॉलर टर्न घेतलाय. नारायण टीमचे कॅप्टन जर आला असेल तर या टॉस साठी प्लीज फास्ट. वायसीसी बुरबी टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. तर नारायण संघाचे कॅप्टन प्लीज टॉस साठी या. नारायण संघाचे कॅप्टन टॉस साठी या फास्ट. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. पहिल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉल.
5 बॉलमध्ये 3 डॉट बॉल, एक सिंगल, एक डबल. तुम्ही पाहिली जबरदस्त गोलंदाजी धीरजच्या माध्यमातून. शेवटचा बॉल या षटकातील आणि खेळे एक डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी, यशस्वी षटक राहिलं कोलिना देवीच्या बाजूने. या ओव्हरमध्ये धावा आल्या 3 आणि पहिल्या षटकामध्ये धावा केल्या खर्च होत्या त्यात मात्र 10. 9चा खेळ संपला. 7 टार्गेट समोर, 13 धावा स्कोरबोर्ड वरती, 47 येणारे बॉल शिल्लक असतील 12. व्हाईट बॉलचा इशारा अतिरिक्त धाव. विशालाला 1 स्कोर पुढे चाललाय. धावा धाव फलकावरती 14. पुढचा बॉल खेचलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. तिथे फिल्डर उपस्थित आहेत. दुसरी धाव झाली आहे पूर्ण. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धाव फलकावरती 16. नारायण टीमचे कॅप्टन प्लीज टॉस साठी या. नारायण संघाचा कॅप्टन पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामधून निसटला. बागे बॅकअप डॉट बॉल. पुढचा बॉल षटकातील आणखीन एक डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी राहुल पवार या जागेवरती ठेवलाय कारण की बॉलिंग खूप छान आहे विशालची. बॉल चालला आता बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉग सीमा पार आला षटकार. आज चेंडू 38 धावेची अजूनही गरज आहे विजयासाठी. लॉर फुल टॉस चालला बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सात चेंडू 32 ची अजूनही गरज आहे. पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये आहे. डॉट बॉल समीकरण 6 बॉल 32 ची गरज.
प्रॅक्टिस करा पण बोटीचं प्रॅक्टिस करा बरं नंतर बस. आदित्याला बॉलिंग ट्रॅक वरती 6 बॉल 32 धावेची गरज. उंच गेलाय, चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामना जिंकायचा असेल तर असे षटकार मारावे लागतील. पुढचा बॉल एका धावेच्या बरोबरीनं 35 धावा स्कोरबोर्ड वरती. 4 बॉल 25. पुढचा बॉल वाईड बॉल. इथून आता मॅच ऑन झाली. 4 मध्ये 4 षटकारले तर सामना जिंकू शकते. राहुल पवारला आता पॉवर दाखवावी लागेल. नारायण संघाचे कॅप्टन प्लीज फास्ट या. षटकार देईल पुढचा बॉल. षटकार देईल पुढचा बॉल. फटका चांगला, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आणि समीकरण 3 बॉल 18ची गरज. या नारायण टीमचे कॅप्टन उपस्थित आल्याबद्दल धन्यवाद. टॉस करू लगेच आपण. तुमचा तीन बॉल 18. 3 चेंडू 18 धावेची अजूनही गरज आहे. पुढचा बॉल षटकातील आणखीन एक उडवलाय, चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि आता समीकरण 2 बॉल 12ची गरज. राहुल पवार आता काय होणाऱ्या मॅच मध्ये 2 बॉल 12. जबरदस्त सामना. 4 मध्ये 25 आल्या होत्या, त्यानंतर वाईट आला, त्याच्यानंतर लागोपाठ 2 बॉल 2 षटकार. आता 2 बॉल 12. या बॉलवरती षटकारला तर मॅचला मजा येईल. 2 बॉल 12. काय केलं हा या ब्राह्मण करवले टीमचे कॅप्टन या टॉस साठी. यातून जो जिंकेल त्यांच्या पण मॅच लगेच लवकर या फास्ट. बघा जर एखादा षटकार आला असता जर त्या बॉलवरती तरी तो मॅच 6 धावेचा सामना इथे पराभूत झाला डावाली टीम. तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी खूप शुभेच्छा. या लगेच कोहली नांदेवली टीमचे कॅप्टन या आपण टॉस करू. कोहली नांदेवली टीमचे कॅप्टन फास्ट. सेकंड राऊंडची पहिली मॅच आपण त्याचा टॉस करणार आहोत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच
सर्वोच्च दावेची खेळी करणारा ऋतिक ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या सर्वोच्च दावेची खेळी करणारा ऋतिक तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या ऋतिकला देवात मॅन ऑफ द मॅचचा मेडल देऊन त्याला